धोंडे जेवणची तयारी सुरू होती. सो समोरचा बेड मागे आणून ठेवला होता आणि दर्शू म्हणत होता की त्या बेडला त्याच्या जागेवरतीच नेऊन ठेवलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. त्याला असं वाटलं की तो बेड मागे आणून ठेवला आणि तो बोलत होता जागेवरतीच नेऊन ठेव. त्यानंतर त्याने मला थोडंसं परेशान केलं की उठ, आणि मग त्याला काहीतरी हवं होतं ना, त्यामुळे तो म्हणत होता तू उठ आणि मला दे म्हणणं. त्याला म्हटलं की जा मामाकडे जाऊन घे. दर्शू ना आजकाल सारखी चिमटे करतो. तुमचं पण बाळ असंच करतं का? त्याला किती जरी नाही म्हटलं तू खूप चिमटे घेत आहे मला आजकाल. त्यानंतर तो गणूकडे गेला, त्याला बाहेर जा म्हटला. इव्हनिंगचा टाइम झाला, सो आम्ही जाणार होतो आज गार्डनमध्ये. आम्ही असं गार्डनमध्ये गेलो. तो खूप दिवसानंतर गार्डनमध्ये आला होता ना, सो तो इकडे तिकडे बघत होता की बच्चे काय करतायत, काय खेळतायत. त्याला सगळं असं नवीन वाटत होतं. दर्शू हाय कर. तो नुसता गार्डनमध्ये इकडून तिकडून पळत होता. नंतर आम्ही त्याला सीसॉवरती बसवला ना, त्याला खूप भीती वाटत होती. तो बसलाच नाही. तो म्हणत होता उठायचं म्हणणं. त्याला किती जरी ट्राय केलं तरी पण तो बसलाच नाही. मग त्याने ह्या स्लाईडवरती बसला. त्याला मज्जा वाटत होती. म्हणत होता आणखी कर, आणखी कर. तो बराच वेळ स्लाईड केला. हां, अँड प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो माय चॅनल. तुम्ही सांगा तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात, आणखी मी काय टाकायला पाहिजे व्लॉग्समध्ये. आणि दर्शू स्लाईड खेळणं झाल्यानंतर इकडे तिकडे पळत होता. मला म्हणत होता मम्मा इकडे चल, तिकडे चल म्हणणं. त्यानंतर दर्शू आणि मी थोडंसं असं मज्जा केली. तो माझ्या मागे पळत होता, आम्ही सोबत पळत होतो. त्यानंतर खूप हवा सुटली होती, सो आम्ही डिसाईड केलं होतं की जाऊया. पण दर्शूला तिथनं यायचंच नव्हतं. तो म्हणत होता मला इथेच बसायचं म्हणणं. आणि ती ग्रिल होती, त्यामध्ये पाणी नव्हतं साईडमध्ये, तर तो तिथेच खेळत होता. म्हणत होता मला इथे खेळायचं. त्याला कुणाची ओळख लागत नाही, तो कुणाला पण बोलतो. लगेच न्यू पर्सन जरी दिसलं ना तर लगेच मिक्सअप होतो आणि बोलायला लागतो. त्यानंतर आम्ही असं थोडंसं फ्लेक्स केलं. मम्मीला बोललो हाय बोल कॅमेराला, बिकॉज ब्लॉगिंग करते ना तेव्हापासून कॅमेरा कधी पण सुरूच असतोय. दर्शूला म्हटलं तर दर्शूला पण आता सवय झाली आहे कॅमेराची. तो आता ह्यावरती कट्ट्यावरती बसला आणि म्हणत होता टुकडुक टुकडुक घोडोबा. खूप मज्जा करतो तो बाहेर गेल्यानंतर. त्याला खूप आवडतं इकडे तिकडे फिरायला, मज्जा करायला. त्याला एका बाळाच्या हातामध्ये बबल्सचा तो स्टिक दिसली होती, तर लगेच म्हटलं की मला ती स्टिक हवी आहे म्हणणं. मग आम्ही परत गार्डनच्या बाहेर गेलो. तिथे गाड्या असतात, तिथनं ती घेतली आणि मी ते फुगवत होते ना ते, तर मला म्हणत होता मला करायचं आणि डिरेक्टली तोंडामध्ये घालत होता. त्याला ट्राय करायचं होतं पण त्याला येतच नव्हतं कसं करायचं म्हणणं. हे बबल्सवाली स्टिक कधी पण घेतली ना तर तो काय करतो वरचं तोडून टाकतो. मग ते हमेशा आम्हाला न्यूच घ्यावं लागते कधी पण. त्याला इथे ट्राय करायचं होतं परत, पण त्याला येतच नव्हतं पिल्लूला. मग तो परेशान होत होता. मी करून देते म्हटलं तर त्याला ते पण नव्हतं पाहिजे. त्याला त्याच्या हँडनेच करायचं होतं. माझ्यासोबत इथे घ्यायचं म्हणून परेशान झाला आणि नंतर मम्मीला म्हणत होता की नानी तू कर म्हणणं. मग मम्मीने पण त्याला फुगून देत होती ते. आणि त्यानंतर त्याने पण तिथे पण म्हणत होता की माझ्या हँडमध्ये दे म्हणणं. हा माझा फर्स्ट थोडासा मोठा व्लॉग आहे. सो तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटतो आहे म्हणणं. मला एवढी प्रॅक्टिस नाही आहे ना, माझं पण स्टार्टिंग आहे. सो मला वाटतं की यार काय बनवू काय नाही. मग मी थोडंसं हाय केलं. नंतर दर्शू बोलत होता मला पांडाकडे जायचं आहे. त्यांनी बच्चांना बघितलं होतं ना, मग तो गेला आणि तिथे थोडाफार खेळला. नंतर आम्ही हे थोडंसं मागवलं होतं बाहेरनं पाणीपुरी वगैरे. मग त्याने खाल्लं ते आणि मम्मीच्या भज्यामधलं खायचं म्हणत होतं. तो आहे ना बाहेरचं म्हणून तिखट काही पण खातो आणि घरी म्हटलं की नाही पाहिजे, नो नो तिखट लागतंय म्हणतो. हा स्पून त्याच्या हातामध्ये होता तरी पण त्याला मम्मीच्या प्लेटमधला स्पून पाहिजे होता. आणि त्याने असं मस्त थोडं थोडं खाल्लं. त्यानंतर आम्ही परत थोडा वेळ बसलो गार्डनमध्ये. आम्ही नंतर समोर फास्ट फूडचे शॉप्स आहेत तिथे गेलो होतो काहीतरी खायला. आणि इथे पण दर्शूचं सुरूच असतं मम्मम खायचे म्हणणं. मम्मी त्याला म्हणत होती की तू जर शांत बसलास तरच ते आणून देतील. तर तो म्हणत होता ठीक आहे. आणि त्याला आईस्क्रीम एवढी आवडते ना, बस त्याला ती आईस्क्रीम खायची होती. आम्ही ऑर्डर केलं होतं मंचुरियन अँड पावभाजी. दर्शूला पावभाजी पण खूप आवडते. तो भाजी काही खात नाही पण पाव खातो. मग त्यानंतर आम्ही अशी मस्त पावभाजी आणि मंचुरियन खाल्ली. दर्शू पण शांत बसतो खायचं म्हटलं की ना, आणि त्याला मम्मी अशी खाऊ घालत होती. तो नंतर आईस्क्रीम खात होता. त्याला आईस्क्रीम एवढी आवडते बस सांगता येत नाही. तो हातानेच खात होता आणि सगळं भरवत होता. त्याने अशी आईस्क्रीम खाल्ली मस्त आणि तो म्हणत होता खूप मस्त लागते आहे, छान छान लागते आहे म्हणणं. आईस्क्रीम कशी लागते? आईस्क्रीम खाली सांगा मला. आईस्क्रीम दाखव मम्माला, दाखव आईस्क्रीम खाली मग कशी लागते आईस्क्रीम? यम्मी कशी लागते?
आम्ही ते झाल्यानंतर गेलो होतो केंद्रामध्ये. आणि गाईज माहिती आहे का, ते रोज केंद्रामध्ये जातो ना, तर त्याला सगळं तिथलं माहिती आहे, कुठे जायचं काय नाही. तो आमच्या समोर होता की केंद्रामध्ये जायचं आहे, आणि तो स्वामी स्वामी एवढा भक्त आहे तो स्वामींचा. बस तो रोज केंद्रामध्ये जातो पप्पांकडे असल्यानंतर. आम्ही तो समोर गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. आणि असा होता आजचा माझा डे. तुम्हाला कसा वाटला ना?